सरप्राईज म्हणजे आम्ही शिफ्ट होणार आहे आमच्या न्यू हाऊस मध्ये. तर वी बोथ आर व्हेरी एक्साइटेड. तर आम्ही विचार केला की आपल्या ऑडियन्सला पण आपण एक छोटीशी झलक तर दाखवू शकतो ना आमच्या नवीन हाऊसची. नवीन फ्लॅटचं दारच नाही उघडत आहे. वा, अरे किती छान आहे यार. आणि काही बेडरूमला पण बाल्कनी आहे. खरं मला खूप खुशी होते. इथपासनं म्हणजे आम्ही असं ग्रो करतोय. आम्हाला असं वाटतं की आम्ही ग्रो म्हणजे आम्ही सध्याच विचार नव्हता केला की आम्ही एवढा मोठा फ्लॅट घेऊ. तर घेऊ. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल अश्विन स्टोरी. तर गाईज, जसं की सगळ्यांना माहिती आहे आता नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत बिकॉज नवीन वर्षामध्ये आमच्या लाईफमध्ये पण खूप काही नवीन होत आहे. एक खूप मोठा सरप्राईज आहे आमच्या लाईफ मध्ये. येस, आणि ते सरप्राईज आता आपण सांगणारच आहे. सरप्राईज यार. सरप्राईज म्हणजे आम्ही शिफ्ट होणार आहे आमच्या न्यू हाऊस मध्ये. तर वी बोथ आर व्हेरी एक्साइटेड. तर आता आम्ही आमच्या नवीन घराला व्हिजिट करायला चाललो आहे बिकॉज तिथे थोडं असं काम चालू आहे जे आता कम्प्लीट होत आलेलं आहे. तर आम्ही चेक करायला चाललो आहे की ते सगळं झालं आहे का, म्हणजे आम्ही शिफ्टिंग कधी करू शकतो लवकरात लवकर ते बघायला. येस, तर आम्ही विचार केला की आपल्या ऑडियन्सला पण आपण एक छोटीशी झलक तर दाखवू शकतो ना आमच्या नवीन हाऊसची. तर येस, तर आम्ही तिथे जातोय आणि आता आम्ही तुम्हाला पण दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. चला. तर गाईज, फायनली आम्ही पोहोचलो आमच्या न्यू फ्लॅट मध्ये. चला, म्हणजे बाहेर आहोत आता आम्ही ओपन करणार. आता आम्ही आतमध्ये जाणार. येस. काय झालं? नवीन फ्लॅटचं दारच नाही उघडत आहे. वा, व्यवस्थित लावताय का? ओ माय गॉड. नवीन जागी आल्या ट्रॅजेडी. थोडा हे असेल ना, ते उघडलं गाईस. ओ माय गॉड. आता सध्या सगळं खाली आहे आणि क्लिनिंग पण व्हायची आहे. सगळ्यात फेवरेट गाईज याच्यामुळेच घेतलेला आहे आम्ही. बाल्कनी तुम्हाला दाखवतो. आणि बाल्कनी डायरेक्ट सनसेट. सन दिसतो नाही आता, तर तिकडे दिसतोय थोडा. आणि इकडे सगळे माउंटेन्स आहेत, असे माउंटन व्ह्यू सगळा. आणि असं, आणि इकडे पुणे मेट्रो. खूप सुंदर व्ह्यू आहे गाईज. आणि याच्याच मुळे आम्ही हा चूज केलेला. आता सध्या सगळी धूळ आहे, काहीच क्लिनिंग वगैरे नाही झालेली आहे. बट दिस इज अ न्यू प्लेस. आम्ही दाखवणार तुम्हाला फुल हाऊस टूर. बट सध्या आम्ही इथे आलेलो आहोत आमचं किचनचं चेक करायला आहे ना, हे ट्रॉलीजचं. नाईस. ट्रॉलीजचं काम दिलेलं ते झालंय. व्यवस्थित आहे ना? हा, बघ इकडे पण केलंय. इकडे पण स्टोरेज आहे. नाईस. इथे प्लेट ठेवायचे. छान आहे. आणि गाईज, आमचं तिकडचं किचन एकदम छोटं होतं आणि हे किचन मोठं आहे. वी आर लव्हिंग इट. मी काय म्हणते, इथे ते गॅस ठेवायचं ते नाही आहे का होल? नाही, ते म्हणतो ते की करून देणार करून आपल्याला. हा, हे केलंय नाही तिथे. इथे करून देणार ते. सगळी क्लिनिंग उद्या होणार आहे आणि मग आम्ही शिफ्ट होणार आहोत परवा. तर गाईज, हे आहे आमचं नवीन फ्लॅट, न्यू हाऊस. चला बघूया ऐश्वर्या काय करते. बेबी, व्हॉट आर यू डुईंग? अरे किती छान आहे यार. छान आहे. आणि काही बेडरूमला पण बाल्कनी आहे, हॉलला पण बाल्कनी आहे आणि किचनला पण बाल्कनी आहे. वी हॅव 3 बाल्कनीज. तर ही आहे आमच्या बेडरूमची बाल्कनी आणि इथून पण व्ह्यू एकदम सुंदर दिसतोय. डायरेक्ट असं वाटतं की डायरेक्ट आपण ढगात आलोय. हा ना? खूप सुंदर आहे. वाव, इकडे डायरेक्ट माउंटेन्स.
इकडे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ते पट्टीवर. इग्नोर करा, ते इग्नोर करायचं. माउंटेन बघायचे. चांगल्या गोष्टी आहेत त्या बघायच्या. बेबी पावसाळ्यात किती सुंदर होणार ना, मस्त पूर्ण हिरवं हिरवं. आणि आता थोडं सनसेट झालेलं आहे. हा. लवकर आलो असतो ना आपण तर खूप सुंदर वाटलं असतं यार. येस. बेबी आपण इथे काय ठेवायचं यार, इथे पण झाडं ठेवू आणि हॉल मध्ये पण झाडं ठेवू. हा, ह्या बाल्कनी मध्ये येणार का झाड? हा. हे पहा. तर आता ना आम्ही फक्त एवढं डिसाईड करतोय की इथे काय ठेवायचं, तिथे काय ठेवायचं, याला काय करायचं, डेकोरेट कसं करायचं. खरं मला खूप खुशी होते. इथे आपण ठेवूया मस्त झाड. कानात पोहे टाकून आणले. थंडी आहे ना खूप आहे. गाई मला एवढी थंडी लागते, मला हे घालावं लागतं. कानात थोडी आणि त्याच्यावरती उडी. उडी पण. हा, मला खूप थंडी आणि ऍक्च्युली थंडी आहे आणि आपली तब्येत पण खराब होती ना. मी तर काहीच नाही घालून आलो. तू हॉट. बेबी जर इथून समजा मोबाईल पडला तर आपण चल तिकडे. तुझा नाही पडणार का खाली? माझा मोबाईल पडला तर? मला काय बोलावं सुचत नाही. मला मी याच्यामध्येच खुश आहे. खूप मस्त. गाईड आम्हाला माहिती नाही, हे सगळं सेट करायला खूप वेळ लागणार आहे बिकॉज हे खूप मोठं आहे. एवढं मोठं घर सेट करायला किती टाइम लागणार आपल्याला? सो एक्साइटेड. म्हणजे आता प्रत्येक गोष्ट ना स्टार्ट झालेली आहे की सगळे ऑर्डर काय करायचंय, मग इथे काय लावायचं, तिथे काय आता आम्ही याच गोष्टी करत होतो बाहेर की आपण हे असं करू, इथे हे करू, है ना. इथे ना मस्त तुझं वॉर्डरोब ठेवूया आपण. म्हणजे दिस इज वॉर्डरोब स्पेस गाईज. डायरेक्ट वॉकिंग वॉर्डरोब. एवढं पण नाही, पण एवढं पण वॉर्डरोब माझ्याकडे नाहीये. आता तुला मला घेऊन द्यावं लागेल. घेऊन त्याच्यात काय मग. आता मला नवीन वॉर्डरोब पण घ्यावा लागणार आहे मोठा. आणि इथे 2 वॉशरूम्स पण आहेत. हा, 2 वॉशरूम. तर मग एक माझं पर्सनल, एक माझं पर्सनल. तुला कशाला पर्सनल पाहिजे? तू मुलगी आहे का? तर गाईज आम्ही लोक खूप जास्त हॅपी आहोत बिकॉज यु नो जसं की तुम्हाला माहिती आहे आमचं जुनं घर एकदम छोटं होतं, 1 BHK. आणि आता इथे आम्ही खूप मोठं घर म्हणजे घेतलेलं खूप आहे. जास्त मोठं आहे. 1 BHK Yes. अनुसार तर खूप म्हणजे. तर यु नो वी बोथ आर व्हेरी 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 एक्साइटेड की म्हणजे इथपासनं म्हणजे आम्ही असं ग्रो करतोय. आम्हाला असं वाटतं की आम्ही ग्रो म्हणजे आम्ही कधीच विचार नव्हता केला की आम्ही एवढं खरंच मोठं एवढं flat घेऊ. मोठं तर घेऊ. हा. लिटरली नव्हता विचार केलेला आणि इट इज ऑल हॅपनिंग नाऊ. आम्ही खूप जास्त हॅपी आहोत आणि प्लीज लेट अस नो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आम्ही सगळं तुमच्यासोबत शेअर करू. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर आणि चॅनल. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट काय काय बघायचंय. येस, आणि नक्की लवकरात लवकर आम्ही शिफ्ट होणार आहोत. शिफ्टिंगचा ब्लॉग पण येणार. शिफ्टिंगचे आम्ही सगळे ब्लॉग तुम्हाला Yes, दाखवणार आहे. सगळं आता आम्ही कंटिन्यू बनवणार आहे आणि टाकणार आहे. तर प्लीज तुमचं प्रेम असंच दाखवत राहा. आणि भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. बाय.